हाऊ आर यू? फाईन? ॲब्सोल्युटली. आणि माझा नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, अभ्यास करतायत का? हो विद्यार्थ्यांनो, करायलाच पाहिजे. विद्यार्थ्यांनो, आपण तुमच्या 7वीच्या इंग्लिशच्या पुस्तकामधलं आतापर्यंत 1.3 अभ्यासलेलं आहे, लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल. आता आपण आज पाहणार आहोत तुमच्या पुस्तकामधलंच जी इंग्लिश लँग्वेज जे दिलेलं आहे त्याच्यामधला वर्कशॉप आपण सोडून घेणार आहोत. हा आहे बघा, इथे दिलेलं आहे, स्पॉट द नेम्स ऑफ बॉडी पार्ट्स फ्रॉम द स्टोरी, ऍड 3 अदर्स नेम्स ऑन युअर ओन. आपण जी गोष्ट शिकलो त्याच्यामध्ये कोणकोणते बॉडी पार्ट्स आपण अभ्यासलेले आहेत, कोणती नावं आलेली आहेत ते तुम्हाला लिहायचे विद्यार्थ्यांनो वहीमध्ये. आणि मी इथे लिहिलेले आहेत बघा, नोज, आईज, फूट, फीट, अँकल अँड नेक. हे सगळे या आपण धड्यामध्ये आपण अभ्यासलेले आहोत, आलेले आहोत. बाकीचे उर्वरित तुम्ही लिहायचे. लिस्ट द कॅरेक्टर इन द स्टोरी अँड राईट देअर अप्रॉक्सिमेट एज. बघा, आता या गोष्टीमध्ये आलेले कॅरेक्टर्स म्हणजे काय, पात्र. आपण सुरुवातीला पाहिलं अकुल्का, मलाशा या दोघी नवीन ड्रेस घालून तळ्याजवळ पॉइंट जवळ आलेल्या होत्या खेळायला. त्याच्यामधली अकुल्का ही मोठी होती आणि मलाशा ही लहान आहे. मग अकुल्काचं वय किती असणार आहे? अंदाजे आपण घ्यायचंय, अप्रॉक्सिमेटली 10 वर्ष आपण घेतलं. अकुल्कापेक्षा लहान कोण होती? मलाशा. तिचं आपण वय घेतलं 9 वर्ष. त्याच्यानंतर अकुल्काच्या अंगावर आणि तोंडावर शिंतोडे उडले गेले होते मलाशामुळे. तर मग आई तिची भांडायला गेलेली होती मलाशाच्या आईकडे. तर मग अकुल्काच्या आईचं वय साधारण आपण किती घेतलंय? 30 वर्ष. तिची आजी जी होती अकुल्काची, ती समजावण्याचा प्रयत्न करत होती, भांडू नका, भांडणं करू नका, आजचा दिवस आनंदाचा आहे आणि तुम्ही काय करता आहात, मूर्खपणा करता आहात. तर मग ती आजीचं वय किती घेतलं आपण? 60 किंवा 60पेक्षा जास्त असू शकतं, 65 वर्ष घेतलंय. आणि त्याच्यानंतर जे शेजार पाजारचे जे शेतकरी होते ते त्यांच्या शेतामधून कामधंदा सोडून तिथे भांडायला आलेले होते. मग ते साधारण किती वर्षाचे असतील? 45 ते 50 वर्षाचे. हे अंदाजे आपण वय घेतलेले आहेत विद्यार्थ्यांनो. तर मग खाली काय करायचं आहे? पुढचा जो प्रश्न आहे, राईट द स्टेज इन विच द फाईट बिगिन अँड गॉट रोस. यू मे शो ॲज मेनी स्टेजेस ॲज यू लाईक, देन राईट हाऊ अँड वेन द पीपल स्टॉप फायटिंग. आता या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांनो काय करायचं की साधारणपणे कोणत्या वयापासून भांडणाला सुरुवात होते आणि मग कोणतं असं वय असतं की ज्या वयामध्ये भांडणं होत नाही, थांबतात. तर मी अंदाजे या ठिकाणी तुम्हाला समजावं म्हणून इथे दिलेले आहेत बघा, द फाईट. अकुल्काज मदर हिट मलाशा. आता अकुल्काची आईचं वय आपण किती लिहिलंय? 30 वर्ष जे आहे. आणि मलाशाचं वय किती आहे? 9 इयर्स ओल्ड. म्हणजे लहानपणी आपण भांडत नाही, जोपर्यंत आपल्याला कळत नाही, जोपर्यंत आपल्याला सगळे समजायला लागतं, उलट आपण भांडायला लागतो. पण मग तसं भांडण करायचं नाहीये. साधारणपणे वय वर्ष 3 पासून तर 10 वर्ष वयापर्यंत आपण भांडत नाही. आपण भांडण विसरून जातो आणि मग पुन्हा भांडण विसरून एकमेकांशी बोलायला लागतो, खेळायला लागतो एकमेकांमध्ये. पण जसं जसं आपण मोठं होत जातो तसं तसं आपल्याला शहाणपणा तर आलेलाच असतो, पण आपण भांडायला सुरुवात करतो. इथे लेखकाला सांगायचंय की आपण लहान असतो, अज्ञानी असतो, निष्पाप असतो, तेव्हा भांडत नाही. आणि जसं वय वाढत जातं आणि वय वाढत गेलं की आपल्याला शहाणपणा म्हणायला पाहिजे. तर आपण अतिशहाणे होतो आणि भांडायला लागतो. तर तसं नाही करायचंय. म्हणजे जसं जसं वय वाढतं तसं तसं शहाणपणा पण आपल्याला आला पाहिजे. शहाणपणा म्हणजे काय? आपण सुज्ञान झालं पाहिजे, अज्ञानी राहत नाहीये. समंजसपणा आपल्यामध्ये आला पाहिजे, नोबॅलिटी आली पाहिजे, पोलाइटनेस असला पाहिजे, शांत संयमी स्वभाव असला पाहिजे. हाऊ द फाईट केम टू एन एंड. तर भांडणं जे होतात ते कशामुळे नष्ट होतात? तर हे आपण अंगीकृत केलं. अंडरस्टँडिंग पाहिजे, नोबॅलिटी हवी आणि पोलाइटनेस हवा. तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचंय, राईट डाऊन द स्टेजेस. तुम्ही तुमच्या अंदाजाने लिहायचंय. मी माझ्या अंदाजाने या ठिकाणी तुम्हाला समजावं म्हणून लिहिलेलं आहे. कोणत्या वयापासून भांडायला साधारणपणे सुरुवात होते आणि कोणतं असं वय असतं की त्या वयामध्ये भांडणं विसरून पुन्हा गुण्यागोविंदाने एकमेकांशी बोलायला लागतात आणि खेळायला लागतात. पुढचा जो प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो बघा, 5वा प्रश्न आहे. नाउ चूज एनी वन ऑफ द रिझन यू हॅव लिस्टेड इन द ऍक्टिव्हिटी ऑन पेज 10. राईट डाऊन
and enact a quarrel based on that reason and also show how it was resolved. बघा मी वॉर्मिंग अप मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की 10 कारणं लिहा विद्यार्थ्यांनो, आणि ती 10 कारणं आहे ती ट्रिव्हिल आहे की सिरियस आहे, अतिशय क्षुल्लक आहे की गंभीर आहे. आणि मग त्याच्यातलं तुम्ही काय करायचंय, एक कारण घ्यायचंय आणि ते कारण जे घेतल्यानंतर त्याचा एंड कसा झालेला आहे, हाऊ इट वॉज रिझॉल्व्ड, मग ते संपलं कसं आहे, मिटलं कसं आहे. आता उदाहरणच मी सांगितलं होतं की समजा एखाद वेळेस तुमची मैत्रीण तुमच्याशी भांडली की काका माझा काल वाढदिवस होता आणि तुम्हाला विश केलंच नाही. मग तुम्ही तिला सांगू शकता, ओ आय रिअली फॉरगॉट इट बट माय मदर वॉज ऍडमिटेड इन द हॉस्पिटल, दॅट इज वाय आय कांट कॉल यू अँड आय कांट विश यू. मग ती अंडरस्टँडिंग तिला असेल तर ती म्हणेल ओ आय एम सॉरी, हे की नाही. मग अशा प्रकारे त्याचं काय झालेलं आहे, रिझॉल्व्ह झालंय, सोडवलेलं आहे. पण भांडण विकोपाला गेल्यानंतर जे आई वडील मध्ये पडतात आणि आई वडीलच वाईट होतात, तुम्ही मात्र गोडून जातात, ते इथे लेखकाला म्हणायचं आहे की ते चुकीचं आहे, एकमेकांना समजून घ्या. तर मग तुम्ही काय करायचं, एक कारण घ्या आणि त्याचा शेवट कसा झालाय तो मराठीमधून लिहिला तरी पण चालेल आणि इंग्लिश मधून लिहिला तरी पण चालेल. जी 10 कारणं मी तुम्हाला भांडणाची लिहायला सांगितली होती की नाही त्याच्यामधलं. पुढचा प्रश्न आहे, चेंज द वर्ड्स इन द कलर बॉक्सेस टू मेक अदर मिनिंगफुल सेंटेन्स. आता इथे कलर बॉक्स कोणता आहे बघा, हा पहिलं वाक्य बघा, मी वाचते, आय विल टेक ऑफ माय शूज अँड यू डू द सेम. मी माझ्या पायातले शूज काढणार आहे आणि तू सुद्धा काढून घे पाण्यात उतरण्याच्या अगोदर, असं अकुलका मलाशाला म्हणाली होती. मग आता आपल्याला काय करायचं, हा जो बॉक्स दिसतोय की नाही, या बॉक्स मधला त्यांनी काय करायला सांगितलंय, वाक्य बदला आणि पुन्हा वाक्य अर्थपूर्ण तयार करा. आय विल कट ऑफ माय नेल्स अँड यू डू द सेम. या अशा प्रकारे मी कट ऑफ या ठिकाणी वापरलेला आहे. कट ऑफ माय नेल्स, मी माझी नखं काढत असते, तू सुद्धा काढशील वेळेवर. दिस इज अ टाइम फॉर रिजॉयसिंग, मी इथे घेतलेलं आहे दिस इज अ टाइम फॉर एन्जॉईंग. मग हे जे कलर मध्ये दिसतंय पिंक कलर मध्ये, त्याच्यामधले शब्द तुम्ही बदलायचे आणि दुसरे शब्द टाकून अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे. आता इथे मी एक उदाहरणादाखल तुम्हाला दिलंय, म्हणजे 1 झाले 2 झाले, अजून तुम्ही 2 याच्यामधले करायचे. आता हे खालचं जे दिलेलं आहे, रीड अँड रिमेंबर अँड राईट. आता विद्यार्थ्यांनो हा जो आहे हे पास्ट टेन्स फॉर्म आहेत, याला पास्ट फॉर्म म्हणतात, वर्बचा पास्ट फॉर्म आहे हा. हे आहे वर्ब आणि हे आहे पास्ट फॉर्म. आता बघा इथे ईडी लागून, ईडी हा प्रत्यय लागून साधारणपणे पास्ट फॉर्म तयार होत असतात. ड्रेसचं काय झालंय, ड्रेस, वॉक वॉक, ग्रॅप्स ग्रॅप्स, लाफ लाफ, ईडी प्रत्यय लावलेले बघा. स्टार्ट स्टार्टेड, जम्प जम्प, पिक पिक, लुक लुक, वॉन्ट वॉन्टेड, पास पास्ट, गॅदर्ड गॅदर्ड, स्कॅटर स्कॅटर, ईडी प्रत्यय लावलेला आहे. म्हणजे ईडी प्रत्यय लागून आपल्याला काय तयार मिळतं, वर्बचा पास्ट फॉर्म. पुढचं जे आहे विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी काही काहींचे जे आहे ते स्पेलिंगच बदलतात हा, तर म्हणून मग ते सुद्धा तुम्ही वहीमध्ये लिहून टाकायचे आहे. पास्ट फॉर्म, वर्ब अँड त्याचे पास्ट फॉर्म. हे वर्ब आहे, हे वर्ब आहे आणि हे पास्ट फॉर्म आहे. तर वहीमध्ये हे याची लिस्ट तयार करायची आहे जेणेकरून आपल्याला वाक्य तयार करताना उपयोगात येणार आहे. रनचं पास्ट टेन्स काय आहे, रॅन. बिगिन बिगन, सिंग सॅंग, मीट मेट, टेक टूक, से सेड, रिप्लाय रिप्लाइड, ट्राय ट्राईड. आता बघा इथे वायच्या जागी काय घेतलेलं आहे, आय घेतलेला आहे. म्हणजे वायच्या जागी पास्ट टेन्स फॉर्म तयार करताना त्याचं काय होतं, आय मध्ये रूपांतर होतं. बघा ट्राय ट्राईड, कम च केम केलंय, इथे ओ च्या ऐवजी ए आलेलं आहे पास्ट टेन्स फॉर्म. सी च सॉ झालेलं आहे. त्याच्यानंतर गेटचं गॉट, ब्रिंग ब्रॉट, फाईट फॉट, गिव्ह गेव, इटचं एट झाले. स्पेलिंग नीट लक्षात घ्यायचं, एट. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, यूज एनी ऑफ दीज पेअर्स इन पेअर ऑफ सेंटेन्स. आता हे जे वर्ब आणि त्याचा पास्ट फॉर्म घेतलाय त्याचं एक वाक्य तयार करायचं आहे. त्यांनी एक उदाहरण म्हणून करून दाखवलंय बघा. त्यांनी पेअर कोणती घेतली, रन आणि रॅन. रन हे वर्ब आहे आणि त्याचा पास्ट फॉर्म काय, रॅन. माय डॉग रन्स व्हेरी फास्ट. आता या ठिकाणी रन्स, हे बघा इथे रन्स घेतले, त्याला एस प्रत्यय लावलाय. मागे आपण शिकलेलो आहोत, हे माय आहे काय, डॉग हा सिंग्युलर आहे म्हणून सिंग्युलर जर सब्जेक्ट असेल तर त्या वर्बला काय लागतं, एस प्रत्यय लागतं. त्यानं लक्षात, मागे मी शिकवलंय बघा तुम्हाला पास्ट फॉर्म मध्ये. येस्टरडे इट रॅन आफ्टर अ कॅट. आणि आता भूतकाळामध्ये आहे,
म्हणून भूतकाळामधली घटना जर सांगायची असेल आपल्याला तर त्याचा रनचं काय होतं, पास्ट टेन्स होतं. रनचा पास्ट टेन्स काय झालाय, रॅन झालेला आहे. तर अशा प्रकारचे तुम्ही काय करायचंय, पेअर्स ऑफ वर्ब अँड पास्ट फॉर्म घ्यायचे आणि त्याची वाक्यामध्ये उपयोग करायचा. उदाहरणादाखल मी पण एक केले बघा, शी गिव्ज मी पेन. गिव्ज, आता इथे मी एस प्रत्यय लागलाय गिव्हला, हा, आणि इथे शी हे काय आहे, सिंग्युलर आहे. पेन हे पण काय आहे, सिंग्युलर. शी गिव्ज मी पेन. ऑन मंडे शी गेव नॉट टू मी. मागच्या सोमवारी तिने मला दिलाच नव्हता. म्हणून मग ही घटना होऊन गेलेली आहे, म्हणून गिव्हचा पास्ट टेन्स काय वापरला मी इथे, गेव वापरला. समजलं? तर अशा प्रकारे तुम्ही उदाहरणं तयार करायची, विद्यार्थ्यांना वहीमध्ये लिहायची. साधारणपणे 5 उदाहरणं लिहा. आणि आता हा नवीन प्रकार आहे. आपण नाउन मागे पार्ट ऑफ स्पीच मध्ये शिकलेलो आहे की नाही. पार्ट ऑफ स्पीच मध्ये आपण शिकलेलो आहोत टाइप्स ऑफ नाउन शिकलेलो आहोत. नाउन म्हणजे काय, नाउन इज द नेम ऑफ पर्सन, एनिमल, a place, a things, an idea. The names given to a particular person, animals, places, etc. are known as proper noun and the rest are common noun. आता proper noun म्हणजे काय, की एक मुलगा आहे आणि मुलाला आपण नाव दिलं स्वप्नील, तर ते स्वप्नील हे काय झालं, पर्टिक्युलर नाउन झालं. म्हणजे ते कोणतं नाउन झालं, प्रॉपर नाउन झालं. आणि मग मुलगा हे काय झालं, कॉमन नाउन झालं. तर बघा त्यांनी नाउनचे मग किती प्रकार होतात, 2 प्रकार होतात विद्यार्थ्यांना. नाउनचे 2 प्रकार कोणते, कॉमन नाउन सर्वसामान्य नाव आणि प्रॉपर नाउन दॅट इज पर्टिक्युलर नाउन. आता गर्ल्स अकुल्का, हे गर्ल हे काय झालं, मुलगी, हे कॉमन नाउन झालं. आणि पण तिला नाव काय आहे, अकुल्का, म्हणून मग मलाशा, हे काय झाले, प्रॉपर नाउन झालं. त्याच्यानंतर बॉयचं नाव समजा आनंद. बॉय म्हणजे मुलगा, कॉमन नाउन, आणि आनंद हे त्याचं नाव आहे. त्याच्यानंतर माउंटेन, पर्वत म्हटलं की आपल्याला पर्वत दिसेल, पण परफेक्ट पर्वतचं नाव जर बघायचं असेल तर सह्याद्री हे पर्वताचं नाव आहे, प्रॉपर नाउन आहे. म्हणून हे सह्याद्री हे प्रॉपर नाउन आणि माउंटेन हे कॉमन नाउन. त्याच्यानंतर रिव्हर मधलं नर्मदा म्हटलं की आपल्याला नदीचं नाव आठवतं की नाही. मग नर्मदा हे काय आहे, प्रॉपर नाउन आहे आणि रिव्हर काय आहे, कॉमन नाउन आहे. त्याच्यानंतर बुक म्हटलं की आपल्याला पुस्तक, पण मग कोणतं पुस्तक, इंग्लिशचं पुस्तक, इंग्लिश बुक. मग आपण इंग्लिश हे काय झालं, प्रॉपर झालं. बुक हे काय झालं, कॉमन झालं. त्याच्यानंतर सिटी म्हटलं तर इथे सिटीचं नाव काय आहे, मुंबई, लंडन. तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचंय वहीमध्ये सुद्धा, at least 5 common nouns and 5 proper noun. Each note that proper noun always begin with a capital letter. आपण लिहिताना नेहमी चुका करतो. ज्या ठिकाणी प्रॉपर नाउन असेल त्या प्रॉपर नाउनचं पहिलं अक्षर जे आहे ते कसं असलं पाहिजे, कॅपिटल. फॉर एक्झाम्पल सुनीता, मग सुनीताचा एस कसा पाहिजे, कॅपिटल पाहिजे, सुनीता, बरोबर आहे. त्याच्यानंतर जळगावचा जे पण कसा पाहिजे, कॅपिटल, JALGAON. हा जे ची सुरुवात कॅपिटल पाहिजे, एस कॅपिटल पाहिजे. आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना जर सिंगल आय जर येत असेल तर तो सुद्धा कसा पाहिजे, कॅपिटल पाहिजे. आय पे असं चालणार नाही, हा आय कसा पाहिजे, कॅपिटल पाहिजे. आणि पेडचं स्पेलिंग तुम्ही लिहाल तर मग PAID, हा आय नाही कॅपिटल काढला चालतो. म्हणून पण आय जर सिंगल येत असेल तर तो सुद्धा कसा पाहिजे, कॅपिटल पाहिजे. आणि प्रॉपर नाउनचं पहिलं अक्षर पण कसं पाहिजे, कॅपिटल पाहिजे. त्याच्यानंतर खाली त्यांनी दिलेलं आहे बघा, चूज एनी 5 सुटेबल कॉमन नाउन्स अँड इन्व्हेंट इंटरेस्टिंग नेम्स फॉर देम. फॉर एक्झाम्पल, अ रिव्हर, स्पीडी, अ मॅगझिन फॉर चिल्ड्रेन, मित्र, फ्रेंड, अ बिल्डिंग, ऍक्सेस स्टोअर्स. आता तुम्ही काय करायचे, तुमच्या मनाने कोणतं पण कॉमन नाउन घ्या आणि त्या कॉमन नाउनचे प्रॉपर नाउन शोधायचे. आता उदाहरणादाखल मी तुम्हाला दिले बघा, न्यूजपेपर हे काय झालं, सर्वसामान्य नाम, कॉमन नाउन झालं. पण त्यातल्या त्यात न्यूजपेपर कोणता, सकाळ, लोकमत, हे झाले प्रॉपर नाउन. त्याच्यानंतर मी बुक्स घेतलंय, बुक्स वरून कळेल का कोणतं पुस्तक ते, नाही. मग तेच जर आहे इंग्लिश, हिंदी, हे काय झाले
प्रॉपर नाउन. आता इथे ओरल वर्क दिलाय, पण तुम्ही घरी आहात म्हणून ओरल वर्क करायचा नाही. हे सगळं वहीमध्ये लिहायचंय तारीख टाकून. गिव्ह ॲज मेनी एक्झाम्पल ऑफ द फॉलोइंग ॲज पॉसिबल विदिन 2 minutes. ॲनिमल्स, ॲनिमल्सचे नाव लिहा. आता ॲनिमल तुम्ही समजा कॅट लिहिलं, ठीक आहे. कॅट हे काय झालं, कॉमन नाउन झालं. पण तिचं नाव जर तुम्ही मिनू ठेवलेलं असेल, मिनू कॅट, पुसी कॅट, तर त्याचप्रमाणे ते ॲनिमल हे काय झालं. मग इथे काऊ लिहा. काऊ हे काय झालं, कॉमन झालं. पण याच्यामधलं जर तिचं नाव जर कपिला असेल तर कपिला काय झालं, प्रॉपर नाउन झालं. बर्ड्स घ्या, बर्ड्स मधलं मग पिकॉक, पॅरट हे झाले त्यांचे. आता पिकॉक हा झाला मोर झालं. मोरला तुम्ही नाव दिलं असेल तर ते प्रॉपर, आणि नाही नाव दिलं नुसतं बर्ड्स पिकॉक म्हटलं तर ते बर्ड्स मध्ये येणार. त्याच्यानंतर व्हेजिटेबल्स म्हणजे भाजीपाला, मग याच्यामध्ये तुम्ही लेडी फिंगर म्हणजे भेंडी, हे ठीक. मग अशा प्रकारे प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन वरून, हे कॉमन नाउन दिलेले आहेत तुम्हाला, याच्यावरून प्रॉपर नाउन शोधायची आहेत, लिहायची आहे, लिस्ट करायचे. बघा तुम्ही 1, 2, 3, 4 आणि म्युझिकल इन्स्ट्रुमेंट हे सगळे कॉमन नाउन दिलेत विद्यार्थ्यांना, आणि तुम्हाला याचे 5 काय करायचे आहे, प्रॉपर नाउन लिहायचे आहेत. वहीमध्ये लिहायचे. ओरल त्यांनी आपल्याला, आपण वर्गामध्ये असतं तर ओरल घेतलं असतं. तर पुढे आपण नंतर शिकणार आहोत 1.4 जर्नी टू द वेस्ट. सो स्टे होम, स्टे सेफ, गुड बाय.